ऐकलं तर कळेल आणि कळलं तरच तर वळेल. स्टोरी देवो भव. एकदा एक मोठा मुलगा आपल्या आजोबांना भेटायला गेला होता. आजोबांनी पाहिलं तेव्हा तो एकदम निराश दिसत होता, खूप असा सॅड दिसत होता. तेव्हा आजोबांनी त्याला त्याचं कारण विचारलं. असं का वाटतोयस रे तू एकदम सॅड? तेव्हा तो आजोबांना म्हणाला, आजोबा मी ना खूप मेहनत घेतो, प्रत्येक गोष्टीवर खूप मन लावून काम करतो, पण मला यशच मिळत नाही कधी. आता मला ना खरंच कंटाळा आलाय या सगळ्यांचा. मी खूप थकून गेलोय. आता मला काही करण्याची इच्छाच राहिलेली नाही. हे ऐकून ते आजोबा सांगतात त्याला, मी तुला याच्यावर सोल्युशन देईन, पण जरा थांब, माझं एक काम आहे ते मी करून येतो. तोपर्यंत ना माझ्याकडे एक कुत्रा आहे, डॉग, त्याला तू घे आणि जरा गार्डन मध्ये एक राऊंड मारून आण. जसं आजोबांनी सांगितलं तसं तो कुत्रा घेतो आपल्या सोबत आणि एक राऊंड मारून रिटर्न येतो. जेव्हा तो रिटर्न येतो तेव्हा आजोबा त्याला विचारतात, अरे वा, तू तर एकदम फ्रेश दिसतोयस, पण हा माझा कुत्रा एवढा थकलेला का वाटतोय? पूर्ण दमून गेल्यासारखं वाटतोय तो, का असं? तेव्हा तो मुलगा त्यांना सांगतो, ऍक्च्युली आजोबा तुम्ही जसं सांगितलं ना तसं मी एक छान राऊंड मारूनच आणलं, पण हा आहे ना तो सारखा इकडे जा तिकडे पळ, मागे जा, सारखा इकडे तिकडे पळत होता, सरळ चालतच नव्हता. पकडून पकडून आणलं मी त्याला परत. तेव्हा आजोबा सांगतात, अरे हीच तर मिस्टेक तू पण करतोयस. हो, तू पण तर एका वेळेला 10 गोष्टी करतोयस, हे पण कर, ते पण कर, ते पण कर. त्यापेक्षा एकच गोष्ट फोकस करून, कॉन्सन्ट्रेशन करून केलीस तर नक्की पूर्ण करशील. आपल्या बाबतीत पण असंच होतं ना, एकाच वेळेला आपण 10 गोष्टी करत असतो. हे पण करू, ते पण करू, ते पण करू, आपल्याला सगळं करायचं असतं. त्यापेक्षा एकच गोष्ट फुल फोकस, कॉन्सन्ट्रेशनने केली, नक्की पूर्ण होईल.